हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी काय आम्ही लास्ट पिकनिक एन्जॉय केली, तर त्या पिकनिकचे काय आठवणीच आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इथं गेलेलो आहे सगुना बागमध्ये पिकनिकसाठी, जे आहे कर्जतच्या जवळ. आणि रूममधून बाहेर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बघितली ही बैलगाडी, जे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं. याच्यामध्ये बसून तुम्ही राईड घेऊ शकता. त्यानंतर हा असा छानसा तलाव बनवलेला आहे आणि सभोवताली पूर्ण ग्रीनरी आहे आणि पूर्ण सूर्यास्त झालेला आहे आणि इतकं सुंदर हे दृश्य दिसत होतं. खूप शांत होतं आणि खूप मनाला प्रसन्नता देणारं होतं. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी राहण्याचं पॅकेज घेतलं होतं. वन डे पिकनिकसुद्धा आहे, पण आम्ही ओव्हरनाईट स्टे केला होता तिथे. आणि त्यानंतर संध्याकाळी आता आम्ही इथे आलेलो आहोत. तिथे जो काही त्यांनी गोठा मेंटेन केलेला आहे तिथे आलेलो आहोत. तर आपण काय होतं, शहरामध्ये राहतो तर या सगळ्या गोष्टी, गावाकडचा फील किंवा गावाकडची सकाळ, तर या सगळ्या गोष्टी मुलांना इकडे पाहणं किंवा भेटणं, दाखवणं शक्य नाही. तर त्यासाठी आम्ही स्पेशली विघ्नेशला ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो. तर हा आहे गुरांचा गोठा. इथं म्हशी आहेत. त्या म्हशीचं छोटं पिल्लू जे आहे ते, म्हशीच्या पिल्लाला रेडा किंवा रेडी म्हणतात ते आहे. त्याच्यानंतर गायी आहेत, त्यांचं छोटीशी वासरं आहेत तिथे. आणि इथे दूध कशा पद्धतीनं गाईचं काढलं जातं तर ती प्रोसेस सुरू आहे. तर इथे आल्यानंतर पहिल्यांदा विघ्नेशनं बघितलं की मिल्किंग कशा पद्धतीनं होतं आणि त्यानंतर त्यानं स्वतः तो एक्सपिरियन्ससुद्धा घेतला. आपल्या लहानपणी आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं आपलं बालपण तशा या सगळ्या गोष्टींनी असं समृद्ध झालेलं आहे. पण आजकालच्या मुलांना या सगळ्या गोष्टी शहरामध्ये बघायला मिळत नाही आणि गावामध्ये सुद्धा आता तितक्याशा प्रमाणात राहिलेल्या नाही आहेत. कारण पूर्वी गावीसुद्धा घरोघरी जनावरं असायची, त्याच्यानंतर शेतीची कामं केली जायची, पण तीसुद्धा आजकाल गावामध्ये सुद्धा फार कमी झालेली आहेत. तर अशा पद्धतीनं ना, गाईच्या पायाला असा दोरी बांधलेली आहे, जेणेकरून तिने लात वगैरे मारू नये. याला भाला असं म्हणतात आमच्याकडे. आणि अशा पद्धतीनं गाईचं दूध काढलं जातं आहे. तर अशा पद्धतीनं ही जी मिल्किंगची प्रोसेस असते, तर ती विघ्नेशला स्पेशली आम्हाला दाखवायची होती की कसं जीवन असतं, गाव कसं असतं, शेतकऱ्यांची कामं कशी असतात. तर त्यासाठी आम्ही स्पेशली सगुना बागमध्ये गेलो होतो आणि खूप छान एक्सपिरियन्स आम्हाला आला तिथे. तर अशा पद्धतीने इथे दूध काढायचं काम चालू आहे आणि समोरच गाईला इथं खाद्यसुद्धा ठेवलं आहे, जेणेकरून दूध काढताना गाई काही त्रास वगैरे देणार नाही. त्यानंतर इथे आमचा टर्न आलेला आहे. तर इथे विघ्नेशला पहिल्यांदाच तो एक्सपिरियन्स करतो आहे गाईचं दूध काढायचं. तर तिथं त्यानं 2 कप भरून दूध काढलेलं आहे. तर हे गाईचं जे दूध आहे हे निरसं दूध आहे, ताजं दूध आहे. तर हेच दूध खूप पौष्टिक असतं, जे गरम केलेलं नाही आहे. नॉर्मल गाईचं दूध काढल्या काढल्या पिलेलं आहे आणि याची टेस्टसुद्धा खूप वेगळी असते. त्यानंतर आम्ही पुन्हा रूममध्ये येत होतो. तर येताना छानपैकी आम्हाला हे दृश्य दिसलं. तर हे आहे त्यांचं पॉन्ड हाऊस. म्हणजे मध्ये सगळं पाणी आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि पाण्याच्या मध्ये त्यांनी हे अशा पद्धतीचे घरं बनवलेली आहेत, जिथं आपण सुट्टीसाठी जाऊन राहू शकतो. आणि इतकं सुंदर हे दिसत होतं, त्यामुळे मी म्हटलं चला हे पण आपल्या याच्यामध्ये आठवणींमध्ये ठेवूया. किती छान दिसते आणि पाण्यावरती त्याचं जे प्रतिबिंब पडते आणि ते असं हलतं आहे ते प्रतिबिंब, ते खूप सुंदर दिसतं आहे. तर या पद्धतीनं हे पॉन्ड हाऊससुद्धा आहे. आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत जिथे आमची रूम होती तिथे, आणि तिथे झोपाळ्यावर बसून आम्ही छानपैकी एन्जॉय करतो आहे. तर या पिकनिकमध्ये आम्ही तिघेच होतो. देवांश नव्हता तेव्हा, त्यामुळं आम्ही तिघंच या पिकनिकमध्ये तुम्हाला दिसू. आणि लास्ट ही आमची पिकनिक आहे. त्यानंतर प्रेग्नन्सी आणि डिलेवरी, त्यामुळे सध्या अजून कुठं बाहेर जाणं झालं नाही आहे. लवकरच होपसं होईल. त्यानंतर मी आणि विघ्नेशसुद्धा मस्तपैकी छान झोपाळ्यावर असं झोपाळ्याचा आनंद घेत होतो. आणि त्यानंतर त्याच्या साईडलाच ही अशी सगळी झाडं आहेत, जी त्यांनी छोटी छोटी रोपं तिथे लावलेली आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीची सगळी झाडं तिथं बघायला मिळतील तुम्हाला आणि खूप छान वाटतं. छान पद्धतीनं त्यांनी इथे अरेंजमेंट केलेली आहे. त्यानंतर मेन पॅसेज जो आहे तिथे ही अशा पद्धतीनं लाकडी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. तर खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीकडे बघून खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं. आणि त्यानंतर संध्याकाळी
इथे संध्याकाळी ही अशा पद्धतीनं शेकोटी केली होती. आम्ही डिसेंबरमध्ये गेलो होतो आणि संध्याकाळची थोडीशी थंडी असते तिथे आणि अशा पद्धतीनं शेकोटी केली होती आणि खूप छान वातावरण होतं. असं शेकोटी करून आजूबाजूला अशा पद्धतीने त्यांचे गाण्याचे प्रोग्राम सुरू. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही पुन्हा फिरण्यासाठी बाहेर निघालो तेव्हा सकाळी सकाळी विघ्नेशच्या हातावर हे छानसं असं फुलपाखरू येऊन बसलं होतं. त्याला खूप आनंद झाला आणि ते अशा पद्धतीनं हातावर घेतलं, हात हलवला, मुवमेंट केली तरी ते उडून जात नव्हतं आणि थोडा वेळ तो तसाच घेऊन त्याला होता आणि नंतर ते फुलपाखरू उडून गेलं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं तिथे छानपैकी झोके वगैरे बांधलेले आहेत. तर मी सुद्धा मस्त झोक्यावर बसून त्याचा आनंद घेतला. छान वाटलं, लहानपणीचे दिवस आठवले मला. आणि त्यानंतर माझा टर्न झाल्यानंतर विघ्नेशसुद्धा बसलेला आहे. ॲक्च्युली तिथे खूप सारे झोपाळे आहेत पण खूप पब्लिक असते. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते आणि अशा पद्धतीनं विघ्नेशसुद्धा झोक्याचा छान आनंद घेतो आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता पण तिथलं जेवण खूप सुंदर क्वालिटी आहे आणि चुलीवरचं जेवण किंवा घरगुती पद्धतीचं जेवण वगैरे मिळतं. तर नाश्त्यामध्ये इथे आम्ही घेतो आहे. तर सकाळचा एक 8-8:30 वाजले असतील. नाश्ता काउंटर तेव्हा सुरू झालं होतं आणि आम्ही तिथे नाश्ता घ्यायला गेलो. तर सगळ्यांनी एकत्र बसूनच नाश्ता केला. तर नाश्त्यासाठी इथे आहे, तुम्ही बघू शकताय, इडली, सांबार, चटणी आणि साबुदाण्याची खिचडी. त्यानंतर मस्तपैकी विघ्नेश इथे जो झोका बांधलेला असतो झाडाला, त्या झोक्यामध्ये छानपैकी त्याचा आनंद घेतो आहे आणि खूप खुश झाला आहे तो. कारण अशा पद्धतीचं वातावरण म्हणजे मुलांना खूप छान वाटतं. अभ्यास किंवा शहरातल्या त्याच गोष्टी बघून कंटाळा आलेला असतो आणि त्यानंतर अशा पद्धतीनं ना पूर्ण जे सगुणाबागचा एरिया आहे तो फिरण्यासाठी आपल्याला ते दाखवतात. कुठल्या पद्धतीची शेती आहे, काय तिथे कुठले उद्योग वगैरे होतात. म्हणजे जसं की फिशिंग असेल किंवा प्रत्येक प्रकारची झाडं वगैरे लावलेली असतील किंवा फुलं असतील किंवा मधमाशांचं मध कसं गोळा केलं जातं किंवा शेतीच्या काही टेक्निक्स असतील तर त्या सगळ्या तिथे एक्सप्लेन केल्या जातात आपल्याला. तर आमच्याबरोबर हे बाकीचे लोक पण आहेत. तर असे ग्रुप वाईज आम्ही जाऊन ते बघत होतो. त्यानंतर त्या तलावामध्ये ना ही अशा पद्धतीनं इतकं सुंदर हे बदकं अशी छान पद्धतीनं पोहत होती, आनंद घेत होती. तर हे बघूनसुद्धा खूप भारी वाटलं आणि छान हे वातावरण होतं. त्यानंतर हे आहे कमळ, पण हे ॲक्च्युली कमळ नाही आहे, हे वेगळं काहीतरी फूल आहे त्यांनी सांगितलं. पण आता मला ते एक्झॅक्टली आठवत नाही, पण आपण त्याला कमळच म्हणतो. पण हे कमळ नाही आहे असं त्यांनी सांगितलं तिथे. तर त्यानंतर हे आहेत इमू पक्षी. तर ते सुद्धा आम्हाला तिथं बघायला मिळाले आणि ते सुद्धा तुमच्याकडे जर काही खाऊ वगैरे असेल तर असे जवळ येतात. झाडाचं पान वगैरे दिलं तर असे जवळ येतात आणि हे करतात. खूप जवळून बघितलं. त्यानंतर दादर या ठिकाणी श्री समर्थ नावाची व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळामध्ये मल्लखांबमध्ये हा मुलगा दुसरा आलेला आहे आणि हा मुलगा नॅशनल लेवलला खेळलेला आहे. सुरुवातीला त्यांच्या जे काही वैयक्तिक कला आहेत या वैयक्तिक कला आपल्या समोर सादर होतील. त्यानंतर त्यांच्या ग्रुपमधून जे काही डेमो असतील ते डेमो आपल्याला दाखवणार आहेत आणि समोर जे दाखवत आहेत त्याला म्हणतात मल्लखांब, पगली, पद्माकाव.
मल्लखांब ओपन बनाना तो पंचम दाखव मल्लखांब थांबा पराला मल्लखांब बॅक होल्ड वन हँड मयूरासर मल्लखांब स्टॅडल मल्लखांब बजरंग टोळधार and dot. मल्लखांब झाल्यानंतर विघ्नेशला ही राईड करायची होती, तर ती राईडसुद्धा करायला घेतली. कारण ह्या अशा पद्धतीनं मुलांना ना खूप अट्रॅक्शन असतं या असल्या सगळ्या गोष्टींचं. तर ही राईडसुद्धा करायला घेतली त्याने आणि खूप खुश झाला तो. त्याला ही अशा पद्धतीनं गाडी चालवता आली आणि ती राईड वगैरे सगळं झाल्यानंतर एक शेवटचा पार्ट आमचा राहिला होता, तो म्हणजे अशा पद्धतीनं जे पॉट मेकिंग असतं मातीचं, ते म्हणजे कुंभारकाम. पूर्वी प्रत्येक गावामध्ये कुंभार वगैरे असायचे आणि आपल्या लहानपणी म्हणजे माझ्या तरी लहानपणी मी या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पण आजकाल मुलांना या सगळ्या गोष्टी बघायला मिळत नाहीत. हल्ली शाळांमध्ये कुठल्या बऱ्यापैकी कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर या अशा पद्धतीचं ॲक्टिव्हिटीज केली जातात. पण ही ॲक्टिव्हिटी आम्ही त्याला तिथे करवली छानपैकी. तिथे ते आपल्या हातानं आपण जो काही आपल्याला पॉट हवा आहे तो बनवून घेऊ शकतो. ते विचारतात तुम्हाला काय बनवायचं आहे ते, तर त्या पद्धतीनं आणि ते स्वतः करतात पण थोडीफार आपली हेल्प घेतात. मग मुलांना छान वाटतं की ते माझ्या हातानं मी बनवलेलं आहे म्हणून. आणि कशा पद्धतीनं मातीची भांडी तयार होतात किंवा त्यासाठी काय टेक्निक असतं, काय कष्ट असतात किंवा काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी अशा बघितल्यानंतर मुलांना कळतं. आणि थिअरी आणि प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. एखादी गोष्ट वाचून जितकी कळत नाही तितकी अनुभवाने आणि बघून कळते. तर त्याच पद्धतीनं तो इथेसुद्धा ना त्या जो काही आता तो पॉट बनवत आहे तर त्याला कशा पद्धतीनं पकडायचं, कशा पद्धतीनं त्याला आकार द्यायचा असतो, कुठे त्याची पकड ठेवायची जेणेकरून तो शेप व्यवस्थित येईल. तर खूप बारीक सारीक गोष्टी असतात आणि तो जो त्याच्यामधले एक्सपर्ट आहे त्यालाच त्या गोष्टी कळू शकतात. तर अशा पद्धतीने तो छानपैकी इथं ते सांगतील तसं इन्स्ट्रक्शन फॉलो करून एक छानपैकी शेप कुठला तयार होतो आहे आणि कशा पद्धतीने होतो आहे हे बघण्याची त्याला खूप उत्सुकता होती आणि त्याला खूप भारी वाटलं. आणि हा जो काही पॉट जो आपण तिथे तयार करतो ना, तर तो पॉट ते आपल्याला देतात घरी. तर आम्हीसुद्धा तो पॉट घेऊन आलेलो आहे. खूप छान आहे तो आणि खूप मस्त वाटतं त्या पॉटकडे बघून. आम्हाला पुन्हा आठवण होते सगुणाबागची. त्यानंतर आम्ही एक जे आपलं भाकरी ठेवायचं माझं रेग्युलरचं टोपलं जे आहे ते सुद्धा आम्ही तिथूनच आणलेलं आहे. खूप छान आहे ते सुद्धा. तर अशा पद्धतीनं छान आमची पिकनिक झाली सगुणाबागेची. खूप चांगले एक्सपिरियन्सेस आले आणि विघ्नेशला एक गावचं लाईफ कसं असतं किंवा शेतीशी रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, काय असतात, या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि याच्यात अजून सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या की मी शूट नाही केल्या, त्यामुळे त्या इथे तुम्हाला नाही दाखवता येत. पण वन डे पिकनिकसाठी किंवा स्टेसाठी वगैरे खूप सुंदर डेस्टिनेशन आहे. थोडंसं खर्चिक आहे पण मुलांना जर या गोष्टी आपल्याला दाखवायच्या असतील आणि समजून सांगायच्या असतील तर त्यासाठी हे बेस्ट आहे. आणि जेवणाची क्वालिटी सगळ्यात सुंदर आणि खूप छान आहे. क्राऊडसुद्धा खूप छान आहे. तर अशा पद्धतीनं आमची सगुणाबागेची जी पिकनिक होती ती खूप छान झाली आणि त्यातल्या काही आठवणी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि खूप अशाच आमच्या नवनवीन पिकनिक्स नेहमी सुरू होत राहतील. कारण आता बाळ थोडं लहान आहे त्यामुळं सध्या बाहेर वगैरे जाणं बंद आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.